बाईक रायडिंगचा आनंद घेत पहिल्यांदा गाडीवर सत्यम भैया आणि मी चालतोय. बघू कसा प्रवास होतोय, काय होतोय, कशी मजा येते. आता वाजले 6:15 मिनटं आले. खूप भारी वाटते, गार पण लागतंय थोडं. आम्ही आडेपाट्याला चहा घेण्यासाठी थांबलोय. फुल चहा बी घेतलाय, मस्त बसलोय, थोडा आराम घेतलाय. अजून 54 किलोमीटर संगमनेर आणि तिथून पुढं परत जायचं. अजून टोटली 90 किलोमीटर अजून प्रवास बाकी आहे पूर्णपणे जाण्यासाठी. सत्यम बाय चहा बी घेतलाय. सत्यमला काही चहा आवडलं नाही. चला मग काय होतं बघू. तसा अजून तर प्रवास तरी अजून बरंच बाकी आहे नाही का. बघू काय होतं काय. मस्त मजा येते. पण फुल सकाळचं वातावरण, फ्रेश वातावरण आहे. ऊन मस्तपैकी, दुःख बिकं फुल. हायवे तर टेन्शनच नाही. फुल छान गाडी नुसतं सत्यम बाया नुसता फुल छान गाडी चालली नुसती. इकडून कटकोट काढून झोप नुसता. फुल ओके, फुल मजा आहे. काय रोड होऊ शकतो तुम्ही. संगमनेर पुणे, आपला नाशिक पुणे हायवे इकडं बघू शकता तुम्ही. मस्तपैकी ब्रेक झाला. आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय. मस्तपैकी अजून 54 किलोमीटर जायचं आहे संगमनेर आणि तिथून पुढे शिर्डी. टोटली अजून 90 किलोमीटर आहे. बघूयात कसं होतं. फुल मजा येते सकाळच्या प्रवासाला. मंडळाचा अधिकृत थांबा बस थांबायचं जनरली तर संगमनेर वरून पुण्यावरून थांबायचं सगळ्या बसेस. नाशिक शिर्डीच्या आजूबाजूच्या थांबवायला.
संगमनेरमध्ये एंटर आम्ही झालेलो आहे जवळपास. फुल एक्साइटमेंट झाले. सकाळीपासून निघलो आहे. 6:30 वाजले होते सकाळी निघायला. आता 9:30 झाले. 9:30ला आम्ही संगमनेरमध्ये पोहोचलो आहे फायनली. कौतुक करूच वाटतंय का सत्यम भाईने फुल वन साईड गाडी ओढली आहे. एकट्याने गाडी संगमनेरपर्यंत आणली. पुण्यापासून त्याने एवढं चालवत शॉर्टकट वगैरे काय मारले नाही आम्ही एवढं, पण ठीक आहे आणली गाडी त्यांनी. तर फायनली संगमनेरला पोहोचलो आहे. खास पोहे खाण्यासाठी आठवण पोहे जे आहे खूप भारी फेमस पोहेवाला. फुल मस्तपैकी नाश्ता आलेला आहे. आठवण पोहेचे पोहे खाऊन खूप बरं वाटलं आहे. मस्त वाटतं आता. सत्यम भाई काय म्हणणे कसं वाटतं, कसा झाला प्रवास? एकदम निवांत प्रवास झाला. पोहे बे खाली नाश्ता पाणी केला. आता थोडं ड्युटी काहीतरी घरच्यांना काहीतरी गिफ्ट घेतं. आणि चला भेट. चला बाय बाय. फुल मस्त झालं आहे. नाश्ता वगैरे झाला आहे. खाऊन पिऊन आता आम्ही निघतो आहे पुढच्या दिशेने. संगमनेरचं आहे मागं बस स्टँड आहे, त्याच्या शेजारीच आहे आठवण पोहे. खूप भारी म्हणजे चव वगैरे क्वालिटी खूप चांगली त्यांची आणि खूप जुने ते ऐकून होतं. तर टेस्ट केले मस्त वाटले पोहे वगैरे. आता आम्ही निघतो आहे पुढच्या दिशेने पुढच्या मार्गावर. आमच्या स्वीट्समध्ये काय मिळतं आहे का घेण्यासारखं काय बघूया जरा. स्वीट्स घेतलेले आहे. आता आम्ही रवाना झालो आहे पुढच्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराज. शिर्डी फक्त 23 किलोमीटर आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी 23 किलोमीटर फक्त. आणि आता आम्ही या दिशेने चाललो इकडे. सरळ जो रोड आहे तो लोणीत जातो. इकडून न जाता आम्ही इकडचा मार्ग निवडला आहे. इकडच्या रोडने आपण शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकदम जवळच चाललं आहे. जे समोर पिंक बघत आहे ही इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. एक विमान यायला पाहिजे. फायनली बाबांकडे आपण आलेलो आहे. शिर्डी जस्ट थोडा अंतर आता राहिलेलं आहे आणि